संतांच्या हेळने बाटले जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. भेसळीचे वीर्य ऐशा अनुभवे आपुले परावे नाही खळा. संतांचा जो शोध करीतो चांडाळ धरावा विटाळ बहु त्याचा. तुका म्हणे केली प्रतिज्ञा याच साठी काही माझे पोटी. शंका नाही भेसळीचे वीर्य ऐशा अनुभवे आपुले परावे नाही खळा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सावध करतात जनतेला. सावध कधी केलं जातं? जर पुढे धोका असेल, विनाश असेल, अधोगती असेल, त्याची हानी होणार असेल, अशा वेळेला जाणत्या लोकांकडून काय केलं जातं? सावध अशा प्रकारचं केलं जातं. तुकोबाराय या ठिकाणी सावध करतात, पण विशेष हे आहे की संतापासून सावध करतात. या अभंगात तुकोबारायांनी सावध केलेलं आहे, पण कोणापासून केलेलं आहे? संतापासून. हे विधान ऐकल्यानंतर तर निश्चितच आश्चर्य वाटलं असेल आपल्याला. संतापासून तुकोबाराय सावध करतात. हो, संतापासून सावध म्हणजे संतापासून धोका होण्याची शक्यता आहे निश्चित. कारण सावध तर धोका असल्यावरच केलं जातं ना. ज्या अर्थी तुकोबाराय सावध करतात, संतापासून सावध करतात, त्या अर्थी निश्चित संतामुळेही हानी धोका होण्याची काय शक्यता आहे. कारण प्राप्तीपूर्वकच काय असतो? निषेध असतो. त्याच निषेधाला महत्व असतं की प्राप्ती आहे आणि अरे सावध बर का, इथं किरकोळ वादीमधून फिरते म्हणजे फिरत असेल तर त्या सावध करण्याला, जे कधी त्यांच्या बापजन्मापासून कोणी पाहिलंच नसेल आणि कोणी सावध करत असेल तर त्याला काही महत्व आहे असं नाहीये. तुकोबाराय सावध करतात आणि त्यातली त्यात विशेष रूपाने म्हणजे परमार्थिक लोकांना सावध करतात. कारण संतांचा संबंध जास्त परमार्थिक लोक सगळ्याला सावध करतात. पण म्हटलं कसं? कारण आपण तर आजपर्यंत असं सतत ऐकत आलो की परोपकाराय सताम विभूतया. लोकावर उपकार करण्याकरताच संतांचे अवतार आहेत. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे. आणि संतापासून धोका तुम्ही सांगता. चोरापासून सावध असं म्हटलं तर ठीक आहे बा. वारकऱ्यापासून सावध असं जर कोणी म्हणायला लागलं तर आश्चर्य नाही वाटायचं. हे कसं काय डोकं फिरलं का काय? साधू पासून कुठं धोका होत असतो, साधू पासून सावध राहायचं काय कारण आहे? तुकोबाराय सावध करतात आणि संतापासून सावध करतात. हे विधान आम्हाला काही पटत नाही. अशा प्रकारची कदाचित मनामध्ये भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. तर त्याचं उत्तर आहे साधू हानी करतात म्हणून सावध करतात तुकाराम महाराज असं नाही. साधू आणि हानी करणं हे व्याघात म्हणलं तरी चालेल. हे दोन एकत्र कधी येऊ शकत नाहीत. कल्याण करणारे जे आहे त्यांनाच काय म्हटलं जातं? साधू म्हटलं जातं. आणि मग तिथं हानीचा काही संबंधच नाही. महाराज साधूचा हा विशेष आहे की त्यांची भक्ती करणारे, त्यांची स्तुती करणारे, त्यांची सेवा करणारे संत त्यांचं कल्याण करतात, याच्यात विशेष नाहीये. त्यांना हानी पोहोचवणारे, त्यांना दुःख देणारे, त्यांच्यावर आघात करणारी जी मंडळी आहे साधू त्यांचंही काय इच्छितात? कल्याणच इच्छितात. कल्याणच अशा प्रकारचं करतात. साधूच्या दृष्टीनं सगळेच आपले, त्यांच्या दृष्टीनं कोणी शत्रू नाही आणि कोणी मित्र नाही. समज
शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो. शत्रौ च मित्रे च समहा. साधूला कोणी शत्रू नसतो आणि कोणी मित्र नसतो. दोघाहीवर त्यांची समभावना असते, सारखी अशा प्रकारची भावना असते. दोघांचंही कल्याण सारख्याच रीतीने करण्याचा ते प्रयत्न करत असतात. या ठिकाणी एक शंकाही येऊ शकते किंवा साधूला जर शत्रू मित्र सम आहे तर मग शत्रू मित्र हे शब्द कसे आले? सम आहे तर शत्रू मित्र येण्याचा प्रश्नच नाही, आणि शत्रू मित्र आहे तर सम कसं काय? समशत्रूचे मित्रेचे असं भगवान सांगतात. शत्रू मित्र म्हणतात आणि पुन्हा सम म्हणतात. सम असल्यानंतर शत्रू मित्र कसं काय राहतील? आणि शत्रू मित्र आहेत तर मग सम कसं काय आहे? तर त्याचं उत्तर असं आहे की साधूकडून सम आहे आणि लोकांकडून शत्रू मित्रत्व आहे. काही लोक साधूला आपला मित्र सखा मानतात, संबंधी हितकर्ता मानतात, तर काही लोक साधूला आपला काय मानतात? शत्रू मानतात. म्हणून शत्रू मित्रत्व हा भाव लोकांकडून आहे, लोक साधू थोडी आहे. आणि सम हा भाव कोणाकडून आहे? साधूकडून आहे. लोक त्यांना शत्रू मानत असतील वा मित्र मानत असतील, ते कोणाला शत्रू मानत नाहीत, ते सगळ्यांना काय म्हणतात? मित्र. मैत्र करुणये च. मैत्र हा जगाशी मैत्रत्वाचा संबंध असतो महाराज, जगाची सनोळख. जसं काही सगळं जग त्यांच्या पहिलंच ओळखीच आहे. जगेशी जुनाट सोयरीक, जुने अशा प्रकारचे संबंध आहेत. तेव्हा संतांच्या कडून धोका हा प्रश्नच नाही ना. हे खरंय, संत कोणालाही धोका देत नाही, संत कोणाची हानी करत नाहीत, संत कोणाचं नुकसान करत नाहीत, हे खरंय. पण संतामुळं नुकसान होण्याची, हानी होण्याची, धोका होण्याची शक्यता 100% आहे. संत तर हानी करत नाहीत. हो, आणि मग संतापासून हानी होते हे कसं काय? संत हानी करत नाहीत हे खरं असलं तरी संतापासून हानी होण्याची शक्यता आहे. आपण जर संताशी व्यवहार करण्याचं चुकलो तर संताशी व्यवहार करण्याचं जे आपलं चुकीचं कर्म आहे, हे कर्म आपलं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून सावधान. बरं म्हणावं लागलं तुकोबारायांना, संत संगती न करावा वास. तुम्ही संताची संगती करू नये, संताच्या संगतीमध्ये राहू नये. जे तुकाराम महाराज अगदी घसा फुटस्तोर दुसरीकडे सांगतात की संताची काय करा? संगती करा. देवाकडे प्रार्थना करतात संताच्या संगतीविषयी. तेच तुकाराम महाराज या अभंगामध्ये संताची संगती करू नका अशा प्रकारचं म्हणतात. केवढा मोठा विरोधाभास आहे. तर त्याचं कारण हे आहे की संतांच्या संगतीत राहण्याचं तुम्हाला जर तंत्रज्ञान जुळत नसेल, जमत नसेल, म्हणजेच संतांची मर्यादा जर तुमच्याकडून सांभाळली जात नसेल, तर तुम्ही तिथून आपलं काळं करा, दूर राहा. अन्यथा तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. संत वाटोळं नाही करत, पण संतांची मर्यादा जर आपल्याकडून मोडली गेली, संतांशी व्यवहार करत असताना जर आपण चुकलो, तर मात्र वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. महाराज तुकाराम महाराज संतांच्या बाबतीत फारच अशा प्रकारचे कटाक्षानं वागणारे आहेत, कोमल आहेत. देवाची निंदाही केली आहे काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी, देवाबरोबर भांडलेत पण तुकाराम महाराज. सलगी अशा प्रकारची केलेली आहे तुकोबारायांनी देवाशी. संतांच्या बाबतीत मात्र तुकोबाराय अति सावध आहेत,
अति अशा प्रकारचं सावध. तर त्यामुळं तुकोबाराय सगळ्यांनाही सावध करतात की संतांच्या जवळ गेल्यानंतर, संतांशी व्यवहार करत असताना, संत संबंधी कुठलंही अशा प्रकारचं कार्य करत असताना तुम्ही सावध राहा. आणि सावध तुम्हाला राहता येत नसेल तर तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जवळ जाऊच नका. लांबून आपली श्रद्धा ठेवा. तुका म्हणे नमस्कारावे दुरोन, अंतरी धरोन राहे रूप. दुरून अशा प्रकारचा नमस्कार. पावर आहे संत म्हणजे पावर. तुम्हाला पावर म्हणजे वीज. आज माणसाच्या जीवनामध्ये किती विजेनं प्रवेश केलेला आहे. वीज नसेल तर माणसं कसं जगतील हाच प्रश्न आहे. वीजच नसेल पाणीच येणार नाही. पूर्वी कसं होतं, नदीच्या काठानी लोक राहत होते आणि खळखळ 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 नदीचं पाणी व्हायचं, नदीचं पाणी प्यायचे. आता पाणी वाहतं पण नदीला नाही, गटाराला. अशी परिस्थिती आहे की वाहणारी फक्त काय राहिलेली आहेत, गटार राहिलेले आहेत. गटार, त्या गटाराचं पाणी तर नाही पिऊ शकणार. आणि आपल्याकडे पिण्याचं पाणी येण्याला कारणीभूत कोण आहे? वीजच आहे महाराज, वीज. तुम्ही म्हणाला आम्ही ते ड्रम घेऊ पेयजलचे, ते हे येतात ते सुद्धा कशाने तयार होतात? विजेनच तयार होतात. पाणी टाकीत जातं त्यालाही काय लागते? वीजच अशा प्रकारची लागते. म्हणजे नळाला पाणी यायचं असलं तरी वीज हवे, टाकीत पाणी जायचं असलं तरी वीज हवे, शुद्ध पाणी करायचं असलं तरी वीज हवे. सगळंच पाण्याचं अवलंबून कशावर आहे? विजेवरच अवलंबून. पाणीच बंद होईल महाराज जर वीज गेली तर. काय माणूस परतंत्र झालाय, किती अवघड आहे, किती अवघड जीवन झालेलं आहे. त्यात अजून खेड्यातलं थोडंफार बरं आहे. शहरामधले माणसं तर मूर्तीलाच बतर फोडून, काही पर्यायच नाही विजेशिवाय त्यांना. पावर आहे इतकं, विजेचं खूप जीवनामध्ये महत्व आहे, उपकार आहे, हे सगळं खरं आहे. पण जर हाताळणी चुकली तर तात्काळ मृत्यूलाही कारणीभूत कोण आहे? मग वीजच आहे, तात्काळ. तसंच संतांचं आहे. खूप खूप पारमार्थिक जीवनामध्ये संता इतके कोणाचेच उपकार नाही. मग म्हणजे देवाचे नाही का? देवालाही दाखवलं संतांनीच. देव आहे अशा प्रकारचं ज्ञान करून देण्यालाही कारणीभूत कोण आहेत? संतच आहेत. संत नाही तर कोण देवाला तरी देव म्हणणार आहे? त्या उदयनाचार्याच्या जीवनातला दृष्टांत. उदयनाचार्य न्यायशास्त्रातले प्रख्यात पंडित आणि सगुण भक्त. जगन्नाथपुरीहून त्यांना पुढं कुठंतरी जायचं होतं, घाई होती. पण मग प्रभूचं दर्शन करण्याची आशा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याला काही ते रोखू शकले नाही त्या अपेक्षेला आणि आले मंदिराजवळ. दुपारची वेळ. आता महाराष्ट्रातले देव थोडेसे माणसाळलेले जास्त आहे, म्हणजे फार आपल्या थाटात नाही राहत. इतर भागातले देव लय मगरुरीत आहेत महाराज, लय त्यांच्या याच्यातच राहतात. ते काही नाही, एवढ्या वेळात उघडत, जवळजवळ तुम्हाला दर्शन करायचं करा, नाही तर नका करू. महाराज आमच्या देवाची अशी फजिती आहे, वारीत तर रात्रंदिवस बिचारा उभा राहतो, त्याला झोप नाही, विश्रांती नाही, चहा सुद्धा कोणी देत नाही. सारखीच गर्दी राहते महाराज. कसं काय त्याला काय कवा चहा प्यायचं काय? इतर ठिकाणी नाही तसं. वारी असो की गर्दी असो की काय असो, ते जगन्नाथपूरला ते काय वेळ झाली की दरवाजा बंद म्हणजे बंद. तिथं असं महाद्वारात आले, दरवाजे समोर आले, केला ना बंद ते दरवाजा. ते सांगतात एक मिनिट फक्त मला एक दर्शन करू दे, मला जायचंय, खूप लांबून आलोय आणि खूप लांबून जायचंय. म्हणले तर कळसाचं दर्शन कर.
आता ते पुजाऱ्याला काय यांची किंमत आहे, संन्याशाच्या वेशामध्ये ते लाल दिव्याच्या गाडीत असते तर मग त्याने उघडं बी केलं असतं, तिथं काही अडचण नव्हती. तिथं मग सगळं देव फिव त्यांच्या पुढे सगळे माप राहतात. तुम्हाला दर्शन करायचं असेल तर 3 तास थांबावं लागेल. 3 तास म्हणजे देवाची विश्रांती 10-5 मिनिटात नाही होत, 3 तास. आता काय करायचं, 3ला मंदिर उघडेल, 12 वाजले होते. आता देवाचा भोग आहे, भोग झाले की देव काय करतील, विश्रांती करतील, पट खोलणार नाही. बरीच प्रार्थना केली, नाही उपयोग झाला. आणि मग उदयनाचार्य यांनी महाराज मोर्चा वळवला कोणाकडं, देवाकडे. देवाच्या समोर उभे राहिले आणि स्पष्ट सगळं ऐकू जाईल सगळ्या बचावायच्यात सांगितलं, ऐश्वर्यम मदमत्तोसी माम अवज्ञाय वर्तसे. उन्मत्त झालेला ऐश्वर्याने तू माझी अवज्ञा करून अशा प्रकारचे वागतोस, यांच्या मनामध्ये प्रेरणा करणारा तो आहेस. तुला माहिती आहे मला पुढे जायची घाई आहे आणि तुझ्या दर्शनाकरता मी आलेलो आहे. पण लक्षात ठेव, ज्या वेळेला लोक देवच नाही असं म्हणतील त्यावेळेला तुझं देवत्व टिकवण्याचं आमच्या हातात आहे. बोल, तुला टिकायचंय की नाही. खोड दिसे दरवाजे उघडे झाले बरंच. तेव्हा देवाचं अस्तित्व सुद्धा कोणाच्या हातात आहे, संतांच्या अशा प्रकारच्या हातामध्ये आहे. आमुची या भावे तुकाराम महाराज काय कमी आहेत. तुकोबाराय म्हणतात, ए पांडुरंगा, तुझा देवपणा आमच्या हातात आहे. आमच्या भावनेमुळे तू देव आहेस, नाही तर लोक देवच नाही म्हणतायत. तेव्हा आमुची या भावे तुझं देवपण ते का विसरून राहिलासी. परमार्थिक जीवनामध्ये संतांचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व, खूप फायदे आहेत. माणसाला विवेकाची प्राप्ती संतांच्याच कडून होते. बैसता संताचे संगती कळ आले कमलापती. ज्या विवेकामुळं वैराग्य निर्माण होतं, अशा प्रकारचा विवेक संतांच्याकडून असतो. भक्तीचं ज्ञान संतांच्याकडून होतं. भगवंताचं दर्शन हे संतांच्या द्वाराच अशा प्रकारचं होतं. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, त्याने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी फेडिला बुद्धीचा हो मळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. हो संत म्हणून संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देते. अशा प्रकारचे अत्यंत संतांचे उपकार परमार्थ करणाऱ्या मानवावर विशेष रूपाने अशा प्रकारचे असे परोपकारी असणारे संत. पण जर संताशी केला जाणारा व्यवहार चुकला, त्याच्यामध्ये जर प्रमाद घडला, तर मग मात्र फार मोठी काय होते, हानी होते. कशी होते तुकोबारायने ते सांगितलेलं आहे. संतांच्या हेळने बाटले जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. जे तोंड संताच्या हेळने बाटले. तुकोबाराय म्हणतात, जे तोंड, जे मुख, जी वाणी संतांच्या निंदेनं बाटलेली आहे, अर्थात संतांची निंदा हा विटाळ आहे. आणि त्या विटाळाशी ज्याच्या मुखाने काय केला, स्पर्श केला, म्हणजेच संतांची काय केली, निंदा केली, हेळना केली, उपहास अशा प्रकारचा केला, अमर्यादा केलेली आहे. अशा प्रकारचं जे तोंड आहे ते तोंड नाही, ती वाणी पवित्र नाही. जी वाणी संतांची निंदा करत असेल ती वाणी पवित्र नाही. पवित्र ती वाणी असते की सतत भगवंताचं नामस्मरण करते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पण जी वाणी संतांची निंदा करते ती वाणी अपवित्र आहे, विटाळशी.
ती वाणी विटाळशे, ते तोंड अशा प्रकारचं तुकोबाराय म्हणतात. चर्मकार म्हणजे चमड्याचे जोडे या वस्तू तयार करण्याचा धंदा करणारी जी व्यक्ती आहे त्याला काय म्हटलं जातं? चर्मकार म्हणतात. आणि अशा चर्मकाराकडे ते चमड भिजवण्याचं एक कुंड असतं. म्हणजे लांबून चाललं तरी त्याची घाण येते. ते तुमच्या ज्याने ओरिजिनल चांभाराची घरं पाहिलेली त्यांच्या लक्षात येईल. आमच्या गावामध्ये ते होतं आणि आमच्या शेताकडे जातानाच तिथून जावं लागत होतं. ते चर्मकाचं कुंड म्हणजे तो चपला वगैरे करत असताना बाजूला पाणी ठेवलेलं असतं त्याला नाही म्हणत. मोठे मोठे चमडे त्याच्यामध्ये भिजू घालतात. 8-8, 10-10 दिवस ते चमड कमवण्याकरता, प्रत्यक्ष कामात आणण्यासारखं ते बनवण्याकरता त्या कुंडामध्ये ते भिजू घातलेलं असतं. ते चर्मकाचं कुंड अतिशय अपवित्र पाण्याचे. सगळे जनावरांचे कातडे त्याच्यामध्ये भिजवलेले असतात. तसं जे तोंड संतांची निंदा करतंय, संतांची हेळना करतंय, संतांचा उपहास अशा प्रकारचा करतंय, ते तोंड म्हणतात ते चर्मकाचे प्रत्यक्ष कुंड आहे. कुंड अरे धोकाच आहे बरोबर का? संतांची निंदा अत्यंत घातक आहे. दुसऱ्या एका ठिकाणी तुकोबारायांनी या संतविषयी सांगत असताना असं म्हटलेलं आहे की संत निंदा म्हणजे विना थांबा गाडीचा प्रवास आहे. संत निंदा म्हणजे विना थांबा गाडीचा प्रवास आहे. म्हणजे कुठं जायचा? अनेक एक कोड नरका जावयाची चाड तरी संत निंदा गोड करी कवतुके सदा. जर तुला नरकाला जाण्याची खूप घाई असेल आणि काय करावं बा आपल्याला नरकाला तर जायचंय पण साधन काय आहे असा तुला प्रश्न पडला असेल तर तुकोबाराय म्हणतात मी सांगतो. मी तुकाराम महाराजांनी असलं काय सांगावं बरं? ते नरकाला जाण्याचा मार्ग नाही सांगितलेला, तशा प्रकारे कर्म करणारा नरकाला जातो हे तुकोबारायांना सांगायचंय. काय करायचं? संतांची निंदा गोड मानायची, म्हणजे संतांच्या निंदेत सुखी व्हायचं. तसे निंदेत माणसं खुश होतातच म्हणा. दुसऱ्याची निंदा करत असताना त्याला अशा आतून काय होत असतात? गुलगुल्या होतात, अशा उकळ्या पडतात. आणि बहुतेक तर अशी आपली धारणा झालेली आहे की दुसऱ्याचला कमी लेखलं म्हणजे आपण श्रेष्ठ आहे असं आपण मान्य केलेलं आहे. असं नसतं. पण ऐकणारीही माणसं तसं मानत नाही, जरी आपल्याला तसं वाटत असलं तरी. एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीची निंदा केल्यानंतर श्रेष्ठ व्यक्तीला कमीपणा येऊन आपण त्याच्यापेक्षा मोठं होतो व आपल्याला लोक त्याच्यापेक्षा मोठं मानतील असं जर कोणी मानत असेल तर तो मूर्खपणाच्या नंदनवनामध्ये चक्रा मारतोय हा त्याचा अर्थ आहे. कारण हुशार माणसं असतील तर ते पटदिशी म्हणतील हे दुसऱ्याची निंदा करतंय, याला दुसरं काही येतच नाही. त्यामुळं संतांची निंदा, निंदेमध्ये आनंद येतो. पण तुकोबाराय म्हणतात जर नरकाला लवकर जायचं असेल तर मग संतांची निंदा गोड मानावी आणि कौतुकाने, म्हणजे कारण असल्यामुळंच करावं असं नाही, सहज कौतुकाने. एखादा माणूस लहान मुलं आलं की त्याच्या पाठीवर काय पीठ टाकतो? हात टाकतो. का खबर पाठीवर हात टाकला? काही त्याने गुन्हा केला नाही, कौतुकाने. तसं कौतुकाने काय करायचे? निंदा करायची, पण अशी कधी मधी नाही करायची. म्हणजे जर लवकर जायचं असेल तर शब्द आहे तुकोबारायांचे सदा संत गोड अशा प्रकारची संतांची सदा निंदा करावी. मग तू काळजीच करू नकोस. फक्त हे प्रारब्ध म्हणजे ह्या शरीराचं आयुष्य संपायचीच काय आहे? वेळ आहे. तू थेट कुठं जाणार? नरकामध्ये अशा प्रकारचं जाणार. संतांची निंदा ही नरकाला कारणीभूत होती.
निंदा करायची माणसाला सवय असतेच. निंदेत आनंदही येतो लोकांना. आपल्याला आपणही त्याच्यातच आहे ना. भजन करायला लागलं तर जीवावर येतं. पहा तुम्ही आठवणार राहो. टाइम झाला ना. पंचपदी झाली, घ्या आता उताराचा अभंग. हे खेड्यातली परिभाषा आहे आता. आणि मग भजन संपलं नंतर चोळीत किंवा फुकीत बसले ना, मग ह्यो बुवा त्यो बुवा, एक बुवा घेते बुवा. आणि मग त्याचा पार उखळ्या पाखळ्या इकडून तिकडून सगळं, काही खरं काही खोटं. मग 3-3, 4-4 तास निंदा करत बसे. मग त्याला कटाळा येत नाही, जांभळी येत नाही, आळस येत नाही, अंग दुखत नाही. रस रस घेतातच माणसं. परत असे विचित्र लोक आहेत, त्याचे कार्यक्रम ठेवल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचे कार्यक्रम ऐकतानाच देवाचा संबंध, नंतर सगळ्या त्याच्याच उखळ्या पाकळ्या काढीत राहते आणि पुन्हा कार्यक्रम ऐकायला ठेवायला जाते. निंदा करण्यात रस येतो माणसाला. तशी निंदा कोणाचीही जरी केली तरी ती पापच प्रसवते. व्याली निंदा दुरिते, अशा जैसी दुःखाते. व्याली निंदा दुरिते, निंदा दुरिते व्याली. निंदा ही पापाचं प्रोडक्शन अशा प्रकारचे करते. येती निंदकापाशी अशेषही पाप. तर सगळी पाप निंदकाजवळ येतात. महाराज काही काही गोष्टीकडे आपण खरंच अक्षम्य अशा प्रकारचं दुर्लक्ष करतो. म्हणजे वारकरी दारू पिण्याचं किती कटाक्षाने टाळतात का पितात? वाटेल ते झालं. कुणी काही सांगितलं तरी मांसाहार म्हणा, निषिद्ध दारू पिणं म्हणा, हे करत नाही. कटाक्षाने काय करतात? टाळतात. पण तास तास दुसऱ्याची निंदा करते. मग दारू पिल्यावर काय होतं? पाप होतं. आणि निंदा केल्यावर काय होतं? आणि मग दारू प्यायचं तो टाळतो आणि निंदा करायचं टाळत. म्हणजे अक्षम्य अशा प्रकारचा हा अपराध आहे. फार मोठा हा अपराध आहे. आणि तो लक्षातही येत नाही की आपण पाप करायला लागलो म्हणून. इकडं नामस्मरण करायचं, भले माळा फिरवायच्या, नाही तर ते यंत्र खराब करायचे. पुण्य व्हावं, पाप नष्ट व्हावं. कीर्तन करायची, भजन करायची, प्रदक्षिणा करायच्या, चक्रा मारायच्या, दर्शनाला जायचं, तिकडं निंदा करून पुन्हा पाप अशा प्रकारचं तयार करायचं. म्हणजे किती घातक आहे. निंदा ही पापालाच जन्म देते, याच्यामध्ये काही संशय नाही. पण सामान्य इतराची निंदा केली तर पाप होत, सामान्य पाप होत. तेवढं पॉवरफुल पाप नाही होत जेवढं पॉवरफुल पाप संताच्या निंदेनं होत. कुठल्याही प्राण्याला मारणं हे काय आहे? पापच आहे ना, घातकच आहे. कुणाचीही हिंसा करणं हे खरं असलं तरी किडामुंगी रगडणं, याचं एखादा वैदिक अशा प्रकारचा ब्राह्मण रगडणं सारखंच पाप आहे का? माणूस मारणं आणि पशु मारणं सारखं कसं काय? संतांची निंदा ही भयान अशा प्रकारच्या पापाला जन्म देणारी आहे. संतांची जो निंदा करीतो, हा, अरे बापरे, संतांची जो निंदा करी मुखे जपे, तात्काळ तो मुखे कुष्ठ होय. कुष्ठ, त्याला कोड फुटत. म्हणजे कुष्ठरोग अर्थात महारोग. त्या पापाने महारोग होतो त्याला. जन्मे जायला झाला होता ना. पांडवांची त्यांनी काय केली? निंदा अशा प्रकारची केली तर त्याला लगेच कुष्ठरोग. काय असतं? प्रारब्ध भोगावं लागतं हे खरं आहे,
क्रियमान लगेच भोगावं लागत नाही हे खरं आहे, पण हा सामान्य नियम आहे. प्राप्त असलेल्या जन्मामध्ये प्रत्येकाला ज्या प्रारब्धामुळे त्याला हा देह मिळालेला आहे त्या प्रारब्धातल्या पाप पुण्याची फलं भोगावी लागतात. या जन्मामध्ये जो पाप पुण्य करतो त्या पाप पुण्याचं लगेच फल त्याला मिळत नाही. त्याचं क्रियमान तयार होतं, ते संचितात जाऊन पडतं आणि संचितातून ज्या वेळेला ते प्रारब्ध बनून येईल मग त्याचं फल भोगावं लागतं. असा कर्माचा सामान्य नियम आहे. पण हेही तितकंच खरं आहे की उत्कट पाप आणि उत्कट पुण्य हे तात्काळ अशा प्रकारची फलं देतात. वा, घटका दिवस मास वर्ष लागे 3 बांधिले पतन गाठीसे ते. तर उत्कट अशा प्रकारचं पाप असेल किंवा उत्कट पुण्य असेल तर ते पुण्य वेळ पाहत नाही, तात्काळ आपलं काय देतं फल. सर्वसामान्य आपण जेवण केलं की आज खाल्ले ते लगेच शरीरावर परिणाम म्हणजे होतो असं नाही, होतो. जैसा घेपे आहार धातू तैसाची धातू ऐसा अंतर्भाव पोके. म्हणजे त्याचं प्रत्यक्ष मनामध्ये संस्कारात रूपांतर व्हायला वेळ लागतो. पण उत्कट आहार असेल तर त्याचा परिणाम तात्काळ होतो. म्हणजे आज दारू घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला नशा चढली असं नाही होत. आता विष घेतलं आणि मग 6 महिन्यांनी असं नाही होत. उत्कट विष असेल तर घेतल्या लगेच दुसऱ्या क्षणात त्याचा शरीरावर काय होतो, परिणाम होतो. उत्कट आहाराचा हा जसा परिणाम आहे तसं उत्कट कर्माचंही फल तात्काळ अशा प्रकारचं मिळतं, तात्काळ मिळत असतं. तेव्हा संतांची निंदा अतिघातक आहे. कोणाच्याही निंदेनं पाप होत असलं तरी संतांच्या निंदेनं नाही म्हटलं मग आपण नाही संतांची निंदा करायची, पण दुसऱ्याची काय हरकत आहे, थोडंफार पाप. त्याच्यात महाराज सगळ्यात मोठी अडचण ही आहे की संत आपल्याला कळत नाही. संत कोणाला कळेल, संतांना कळतो. तो का म्हणे अंगे व्हावे जे आपण, किंवा भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. संत संतांना कळतो. आणि आपण एखाद्या संतांना सामान्य मानून जर निंदा केली तर ती सामान्याची निंदा नाही, ती कोणाची निंदा होईल, संतांची निंदा होईल. आणि मग हा धोका निश्चितच अशा प्रकारचा पुढे त्याचं फल आपल्याला भोगावं लागेल. मग काय करावं, कोणाचीच निंदा करू नये, इथूनच त्याचा मार्ग आहे. कोणाचीच निंदा करू नये. अतिथी देवो भव असं का म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, त्याचं कारण आहे कोण जाणे येणारा अतिथी परमात्मा नसेल, कोण जाणे येणारा अतिथी संत नसेल, आपण त्याला ओळखणार नाही. मग काय करावं, जो येईल त्याला परमात्मा मानावं. तसं कोण जाणे आपण ज्याची निंदा करतोय तो संत नसेल. संतांच्या बाह्य वागण्यावरून तर संत लक्षात येतच नाहीत. कारण निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेध. प्रकृतीजन्य प्रारब्धजन्य अशा प्रकारचं कर्म असतं आणि प्रारब्धामध्ये सगळंच सदाचाराचं कर्म घडेल असं काही सांगता येत नाही. साधक असेल तर त्यावेळेला तो अट्टहासाने सदाचार करण्याचा प्रयत्न करत असेल, पण महात्मा तिथं अट्टहास करतही नाही, कारण त्याला काही घेणंच नाहीये. त्या कर्माचा तो करताच मानत नाही स्वतःला. पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन नशनन गच्छन स्वपन सुसन प्रलपन विसृजन गृह्णन नन्मिशन निमिशन नपी नैव किंचित करोमि ती युक्तो मन्ये तथातोहित. हे कर्म मी करतो असं तो मानतच नाही. त्या कर्माचा जर संबंधच आपल्याकडे कर्तृत्वच घेत नाही तर त्या कर्माला आग्रह तरी कशाला करील तो, हे करू नको हे कर म्हणून. त्याचा सगळा व्यवहार कशाप्रमाणे होत असतो, प्रारब्धाप्रमाणे. मग प्रारब्ध जसे असेल तसं. आणि मग आपल्याला प्रारब्धाप्रमाणे त्याचा एखादा व्यवहार चुकीचा दिसला आणि आपण त्याची काय केली, निंदा अशा प्रकारची केली. साधूची निंदा आहे, साधूची निंदा आहे. साधूची निंदा करणाऱ्याला कुणीच हातात धरत नाही, त्याचं वकीलपत्रच कुणी घेत नाही. इतर पाप कितीही केलेली असली तरी त्याला साधन आहेत, प्रायश्चित्त आहेत. साधूची निंदा करणाराचं कोणी वकीलपत्र, परमात्मा तर जवळ नाही फटकू देत त्याला. शत्रू मानतो त्याला शत्रू परमात्मा जो साधूची भक्ताची
संतांची निंदा. देवाचा तो शत्रू, देवाचा तो वैरी, शत्रू दावेदार. पृथ्वी ही थार नेदित आहे, पृथ्वी ही थार नेदित आहे. आपल्याला माहिती आहे जयदेवाच्या चरित्रामध्ये येतं, त्या चोरांनी ज्या वेळेला जयदेवाची निंदा केली, अक्षरशः पृथ्वी काय झाली, फाटली आणि त्याच्यात ते गाडले गेले. इतकं उत्कट अशा प्रकारचं पाप आहे संतांच्या निंदेचं. म्हणून तुकोबाराय सावध करतात, अर्थात सावध अशा स्वरूपाने करतात की संतांच्या विषयी व्यवहार चुकल्यानंतर त्याची स्थिती काय होते, परिणाम काय होतो. आणि म्हणून आपण संतांशी व्यवहार करत असताना काय करू नये, चुकू नये. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे, भाव आहे हे सांगण्याच्या मागचा. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या हेळने जे तोंड बाटले, संतांच्या अवहेलनाने, निंदेने, उपहासाने जे तोंड बाटलेलं आहे, ज्याचं विटाळ आहे तो विटाळ. आणि अशा प्रकारचं तोंड हे चर्मकाचं प्रत्यक्ष कुंड आहे असं जाणावं म्हणजे इतकं अपवित्र आहे. मग अशा अपवित्र तोंडातून बाहेर निघणारे शब्द ऐकू नये. नव्हे ते शब्द आपल्या कानावर पडले की लगेच सूर्याकडे पाहावं किंवा देवाचं नाव घ्यावं, म्हणजे ते पाप काय होऊन जाईल, निघून जाईल. अशा प्रकारे आता तुकाराम महाराज संतांना खूपच मानत असल्यामुळं, अमर्याद अशा प्रकारची संतांविषयीची आदर भावना तुकोबारायांच्या ठिकाणी असल्यामुळं संतांच्या अवहेलनाचा विषय आला, संतांच्या अवहेलनाचा परिणाम सांगण्याचा ज्या वेळेला प्रसंग तुकोबारायांच्यावर आल्यानंतर तुकाराम महाराजांचं चित्त मन अतिशय क्षुब्ध झालेलं आहे. महाराज, एखादी नावडती वस्तू असेल आणि ती वस्तू आली तर माणसाचं आपोआपच संसर्त त्याच्या तिळे गोष्टी सगळ्या अंगातून अशा मुंगे निघायला लागतात. तसं संतांची मर्यादा न राखणारा जो आहे त्याच्याविषयी नुसतं बोल, समोर बी नाही येतो. समोर असतं तर तुकाराम महाराजांनी काय केलं असतं कोणास ठाऊक आहे बा. समोर नाही, नुसता त्याच्याविषयी काय आलेला आहे, बोलण्याचा प्रसंग आलेला आहे. तुकोबाराय इतके चिडलेले आहेत. भेसळीचे वीर्य ऐशा अनुभवे. तुकोबाराय म्हणतात, संतांची निंदा करणारा, संतांचा उपहास करणारा, संतांना नावं ठेवणारा, त्याचं तोंड चर्मकाचं आहे. तेवढ्यावर काही तुकोबारायांना समाधान झालं नाही. तुकोबाराय म्हणतात, ते एका बापाचं नाहीच आहे असं समजावं. त्याची ज्या वेळेला घडण झाली त्यावेळेला अनेकांनी त्याच्यामध्ये हे टाकलं, आपापला भाग टाकलेला आहे. भेसळीचे वीर्य ऐशा अनुभवे. त्याच्या त्या कर्मावरून असं हे सिद्ध होतंय. खळ आहे तो खळ, खळ निषिद्ध असतो महाराज. दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ. तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध तो निषिद्ध. संतांना बाजूला करा, पण जी साधक मंडळी किंवा जी सामान्य मंडळी यांनी नाही संतांची संगती झाली आपल्याकडून तर एखाद्या वेळेला चालेल, पण खळाची संगती करू नये. खळाची संगती उपयोगाशी नाही, आपण अपाय. खळाच्या संगतीमध्ये तात्काळ हानी आहे महाराज, तात्काळ हानी. काही ठिकाणी खळाला दुर्जन म्हटलेलं आहे. वा, नको नको देवा खळाची संगती. हा हा तिथं खळ दुसऱ्याला म्हटलंय. म्हणजे खळाची वेगवेगळी लक्षणं आहेत. खळ अशा प्रकारची जी पदवी प्राप्त होते ती वेगवेगळ्या परीक्षा दिल्यानंतर होते. तिथली परीक्षा वेगळी आहे. तिथं ज्याला कथेत काय नाही, रस नाही, त्याला खळ म्हटलेलं आहे. इथं संतांची निंदा करणारा जो आहे त्याला अशा प्रकारचं खळ म्हटलेलं आहे.
तर कुठं निषिद्ध कर्म करणाराला जाई तिकडे पिढी लोका जोडी भांडवला थुंका नाही का. म्हणजे कोणी हरखाली अंड पुत्र झाला म्हणे रांड तो झाला भांड चोरटा सिंदळ ह्या परीक्षा देणाऱ्याला तिथं खळ म्हटलेलं आहे. तेव्हा अशा वेगवेगळ्या अशा प्रकारचे त्याच्या परीक्षा आहेत. जसं एमडी प्रत्येक याच्यामध्ये होता येतं ना, तसं ते खळ म्हणजे वेगवेगळ्या याच्यातून होता येतं. कोण कशातून आलेला आहे, कोण कशातून आलेला आहे. आमदार सुद्धा बरेच वेगवेगळ्या याच्यातून येतात ना, शिक्षक मतदारसंघातून, विधानसभेतून, विधान परिषदेचे वेगवेगळे, ते ग्रामपंचायतचे नाही, मला वाटतं नगरपालिकेचे सदस्य अमके तमके त्यांच्या याच्यातून. तसं हा खळ म्हणजे वेगवेगळ्या याच्यातून बाहेर पडतो. तर इथं जो खळ आहे, पण ज्याच्याविषयी तुकाराम महाराजाला अतिशय तिडीक आहे, तर तो आहे संतांची निंदा करणारा. तर त्या खळाला त्याला आपलं कल्याण करत नाही, दुसऱ्याचं कल्याण करत, आपलं काय कळत नाही. सर्वसामान्य दुर्जन माणसं, निष्ठुर माणसं दुसऱ्याचं वाटोळं करतात. दुसऱ्याला कापणारी माणसं, दुसऱ्याची हत्या करणारी माणसं स्वतःची करंगुळी सुद्धा कापू देत नाहीत, दुसऱ्याची करतात. पण काही असे विचित्र असतात की त्यांना आपलं कापलं जातं हेही कळत नाही. कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम चेतसा माम चैवांत शरीरस्थम तान्विद्या सुरनिश्चयान. तेव्हा अशा प्रकारचे आपुले परावे खळा नाही, ज्याला आपलं आणि दुसऱ्याचं कल्याण काही कळत नाही. दुसऱ्याचं तर वाटोळं करतोच करतो, पण स्वतःचंही काय करतो, वाटोळं अशा प्रकारचं करतो. असा जो खळ आहे तो कोबाराय म्हणतात, तो शुद्ध बीजाचा तर नाहीच नाही, पण एका बीजाचा बी नाही. भेसळीचे विरी ऐशा अनुभवे आपुले परावे नाही खळा. काय करतो तो, संताविषयी, संताचा जो शोध करीतो चांडाळ. आणखीन दुसरा, आता वरचा म्हणजे निंदा करणारा, दुसरा काय करतोय, तपासतोय संतांना. तुकोबाराय म्हणतात तो चांडाळ आहे, चांडाळ. मनुष्याला चांडाळत्व कशा कशामुळे प्राप्त होतं. कुठंतरी म्हणलेलं आहे, कुत्र्याचं मांस खाल्ल्यानंतर मनुष्याला काय होतं, चांडाळत्व प्राप्त होतं, धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तुकोबाराय या ठिकाणी सांगतात, संतांचा शोध करतो त्याला चांडाळत्व प्राप्त होतं. संतांचा शोध करतो म्हणजे कोणत्या जातीचे, त्यांचे बापदादे काय करत होते, हे काय करतात. कारण नदीचं मूळ आणि साधूचं कुळ पाहू नये म्हटलेलं आहे. नदीचं मूळ गटारातूनही ती होऊ शकते, पण मग पुढं ती ज्या वेळेला नदी होते त्यावेळेला जगाचं जीवन बनते. म्हणून नदीचं मूळ पाहू नये आणि साधूचंही कुळ पाहू नये. कारण कर्माने तो भगवत स्वरूप झालेला आहे. आपल्या कर्माने त्यांनी मनच पवित्र केलंय, शुद्ध केलंय असं नाही, तर मन संबंधी शरीर आणि शरीर संबंधी ती जमीन, ते कुल सगळ्यालाच काय बनवलेलं आहे, पवित्र. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. कुलम पवित्रम, त्याचं कुळ पवित्र होऊन जातं महाराज. साधूचं, संतांचं सगळं कुळ पवित्र होऊन जातं, उद्धरून जातात. त्याच्या कुळातले सगळे पूर्वज नरकात पडलेले असले तरी. प्रल्हादाला खूपच त्रास झाला, भगवंताला सहन नाही झालं, आणि प्रल्हादाने या खांबात परमात्मा आहे असं म्हटल्यानंतर भगवान खांबातून काय झाले, प्रगट झाले. हिरण्यकश्यपूचा घडा भरला असल्यामुळं हिरण्यकश्यपूला फाडलं महाराज, विदारलं, नखाने फाडला, फेकून दिलं त्याचं कलेवर. आणि प्रल्हादाला भगवंतानी कडेवर घेतलेलं आहे आणि नाचायला लागलेले आहेत, नाचायला लागलेले आहेत. अति प्रसन्न आहेत, अति प्रसन्न देव प्रल्हादावर, खूपच खुश आहेत. आणि मग भगवान म्हणतात, प्रल्हादा मी तुझ्यावर खूप खूप प्रसन्न आहे.
मग देव प्रसन्न झाले का पहिलं म्हणत असतात वरम ब्रूहि. आपल्यावरच कमून नाराज आहे काय माहिती. नाही म्हणा आपल्यावरही नाराज. कसं काय नाराज म्हणता येईल. मागा. फक्त असं म्हणत नाही म्हणून नाराज आहे असं म्हटलं. प्रसन्न झाला की देव म्हणा मागा मागा. प्रल्हादाला भगवान म्हणतात प्रल्हादा माग माग. मी खूप प्रसन्न आहे खूप प्रसन्न आहे. आज तू जेही मागशील ते तुला मी काय करणार आहे देणार आहे. मागा मागा. आता पहिल्यांदा सांगितलं बाबा आम्ही काय व्यापारी आहे काय आमकं काय तमकं काय. लयच हुशार महाराज हे वैष्णव. म्हणजे मागून तर सगळं घेणार काहीच त्याच्याकडे ठेवणार नाही आणि पुन्हा न मागण्याचा शिक्का आबाधित ठेवणार. मग त्यांनी मागितलं. त्यांनी सांगितलं देवा माझ्या बापाने तुझी भक्ती केली नाही. अर्थात देवाची भक्ती न करणंच एवढा मोठा अपराध आहे की त्या अपराधानेच मनुष्य अधोगतीला जातो. म्हणजे दारू पिला नाही खोटं बोलला नाही कुणाची हत्या केली नाही कुणाचं धन काय घेतलं नाही काही नाही काही नाही बाकीची निषिद्ध कर्म नाही केली पण काय केलं नाही देवाची भक्ती केली नाही. तर देवाची भक्ती न करणं हे फार मोठं पाप आहे. नाही ऐकिले गायले गीत मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिबंद बुद्धी. कोणता अपराध आहे तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माये बापा हे कृपानिधी मी वाचे तुझं कधी आठविले नाही. हा सगळ्यात मोठा अपराध आहे महाराज. सगळ्यात मोठा अपराध आहे हा. या अपराधानेच मनुष्य नरकाला जाऊ शकतो. एक नंबरचं पाप आहे हे. नामाशी विन्मुखत होणार पापिया हरिविन धावया. तेव्हा देवा मनुष्य जन्म प्राप्त होऊ नये माझ्या बापाने तुझं कधीच नामस्मरण केलं नाही. बरं नामस्मरण स्वतः केलं नाही ह्याच्यात विशेष नाही. नामस्मरण करणाराचा छळ केला हे तो फारच अशा प्रकारचा कळस झाला पापाचा. भगवान म्हणतात अरे म्हणूनच तर त्याला मारलं मी. नामस्मरण केलं नाही म्हणून नाही मारलं. नामस्मरण न करणारला देव मारित नाही आयुष्य तोपर्यंत. पण नामस्मरण करणाराचा जर कुणी छळ करत असेल तर मग त्याचं आयुष्य संपण्याचीही तो काय करत नाही वाट पाहत नाही. म्हणून तर त्याला मारलं. देवा मला तसं नाही म्हणायचं. मग पण कसाही असला तरी तो माझा काय आहे मला जन्म दिलाय त्याने. त्यांनी जन्म दिला नसता तर मी तुझी सेवा करू शकलो नसतो नामस्मरण करू शकलो नसतो. बाप आहे माझा तो. काय म्हणणं काय आहे प्रल्हादा त्याचा उद्धार करावा अशी माझी काय इच्छा आहे. त्याचा उद्धार करा. भगवान म्हणतात जिवंत करू का त्याला. जिवंत नाही तो मेला चांगलं झालं. त्याला जिवंत नका करू. फक्त त्याचा काय करा उद्धार. असं म्हटल्यावर भगवान मोठ्याने हसायला लागले महाराज. तो सगळा राजवाडा गाजायला लागला. एवढे मोठ्याने भगवान खो 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 करून सगळ्यालाच आश्चर्य वाटलं. प्रल्हादाला आश्चर्य वाटलं. भगवान का हसतात. आणि मग भगवान म्हणतात वेडा रे वेडा त्याच्या उद्धाराकरता तुला मागणी करायची काय गरज आहे. अरे ज्या दिवशी त्याच्या उदरी तो आला त्या दिवशी त्याचाच नाही त्याच्या बापाचा 42 कुळ्याचा काय झालेला आहे उद्धार अशा प्रकारचा झालेला आहे. तुकाराम महाराज तर 42 नाही म्हणत. तो का म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत. विठोबाचे गीत भावे गाता. कोटी कुळे करोडो कुळ काय होतात पुनीत अशा प्रकारचे होतात. करोडो कुळ. तेव्हा संतांनी कोणत्या कुलात जन्म घेतलाय हा महत्व नाही हे महत्व नाही. संतांनी ज्या कुलात जन्म घेतलेला आहे ते कुल पवित्र आहे. त्यांच्या जन्म घेण्यामुळं पवित्र ते कुळ. पावन तो देश
जेथे हरीचे दास. पण एवढी उदात्त भावना या नित्याची कुठं राहते? तरी तो पाहतोच कोणत्या जातीत. तुकोबाराय म्हणतात चांडाळ आहे तो चांडाळ. म्हणजे चांडाळ आहे म्हणून कुळ पाहतो असं नाही, कुळाचा शोध करतो म्हणून तो काय आहे? चांडाळ आहे. सावधान वारकरी मंडळी, वारकऱ्याच्या जातीकडे नका पाहत जाऊ. अशी एक दुसरी जात नका तयार करू जे वारकऱ्याची जात पाहतात. महाराज अशी जात तयार व्हायला लागली. माळ आहे त्याच्या गळ्यामध्ये, पांडुरंगाचा तो काय आहे? भक्त आहे. तर आपल्याला पूजनीय आहे. हृदय कळवळा वैष्णवाचा, आपल्या जातीचा नाही, वैष्णवांचा. आवडीचे हरी अंतरापासून ऐशियाचे म्हणे आर्त माझे. पण तरीही अशा प्रकारे जो संतांच्या कुळाचा काय करतो? शोध करतो, तो चांडाळ आहे. आणि बाकीच्यांनी त्याचा विटाळ धरावा. चांडाळाचा विटाळ धरावाच लागतो. चांडाळाला स्पर्श केला तरी सचैल स्नान करावं लागतं. तो विटाळसा झालेला असतो. चालता बोलता मूर्तिमंत तो काय असतो? विटाळ असतो. संताचा जो शोध करतो तो, मग कीर्तनकार असला तरी कुणी असो, त्या लक्षणात बसत असेल तर त्याचा दुसऱ्याने काय धरावा? विटाळ धरावा. विटाळ. दुर्दैव आहे महाराज, वारकरी संप्रदायामध्ये एवढ्या संतांनी उदात्त अशा प्रकारचा उपदेश केल्यानंतरही वारकरी संप्रदायाचे अनुयायी आता आपल्या आपल्याच जात पाहायला लागले. आपल्या आपल्याच जात पाहायला लागले. हा, त्याचा गाथा पाठ आहे की नाही हे पाहिलं तर काही अडचण नाही. चिंतन नामस्मरण किती करतो, नियमाने किती, हे ठीक आहे ना. तो कोणत्या जातीत जन्माला आलेला आहे आणि त्याच्यावरून मग त्याला कीर्तन द्यायचं की नाही, त्याला चाल द्यायची की नाही, त्याला विना द्यायचं की नाही, हे जर ठरत असेल तर आपण चांडाळ आहात. चांडाळ असं तुकोबाऱ्यांचं सरळ लक्षात येत आहे. तुका म्हणे केली प्रतिज्ञा याच्यासाठी. तुकोबाराय म्हणतात की त्याचा सगळ्यांनी विटाळ धरावा याच्याच करता मी प्रतिज्ञा केलेली आहे. भेसळीचं वीर्य आहे ते. आणि याच्यात माझ्या मनामध्ये कसलीही काय नाही, शंका नाही की हे मी शास्त्राच्या विरोधात बोललोय की अमक्याच्या विरोधात बोललोय, काय नाही. निशंक होऊन अशा प्रकारचं मी हे विधान केलेलं आहे. भेसळीचे वीर्य ऐशा अनुभवे आपुले परावे नाही खळा. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा